नमस्कार मंडळी, कशा आहात? सगळे मस्त आहात ना? तर इथं मी आज निघाली आहे आळंदीला. आपली ज्ञानेश्वर माऊलींची देवाची आळंदी तर प्रत्येकाला माहितीच आहे. तर तिथं मी आज दर्शनासाठी जात आहे. म्हणजे माझे आईवडील आले होते गावावरून, तर त्यांना घेऊनच मी आळंदीला जात आहे. तिथं PMT बसने तर निघाले आळंदीला. आळंदीमध्ये आहे म्हणजे 21 किलोमीटर माझ्या घरापासून आळंदी आहे. तर मला चला दर्शन करून घेऊया. कसं असतं ना, गावाकडच्या लोकांना खूप आवड असते आळंदी, पंढरपूर असं नाही का. मग आल्यानंतर ना ते जेव्हा केव्हा येतील ना तेव्हा आळंदीचं ठरलेलंच असतं त्यांचं आवडतं ठिकाण. तर मी त्यांना तिथे घेऊन जाते म्हणजे जाते. तर आता तर गर्दी ना खूप जास्त गर्दी होती. इकडे हां तर बरेच दिवस झालं ना मी काय आले नव्हते आणि खूप जास्त बदल झाला होता इथं आळंदी. म्हणजे हे जे बांधकाम वगैरे सुरू होतं पुलाचं, कारण कसं नव्हतं आषाढी वारीला खूप जास्त गर्दी होती, त्याच्यामुळं त्यांचं नियोजन ना आत्ताच चालू होतं. म्हणजे दर्शनाच्या रांगा वगैरे कुठून लावायच्या काय, तर बऱ्यापैकी गर्दी जास्त नव्हती. पण दुपारचे 12 वाजले होते आणि खूप जास्त ऊन होतं. इतकं ऊन होतं ना, भयानक ऊन होतं. आता उन्हाळा सुरू झाला म्हटल्यानंतर तर सरस ऊन गेलं बाई लागणारच. चप्पल काढून. थांब. इकडे बघ बाबा. हो बरं पप्पा. आईला घ्यायचे काय? हां फोडायचं असलं फोडा. तर इथे दर्शनाच्या रांगेमध्ये उभा होतात आणि इथंही मला काहीतरी असं दिसलं. म्हणजे काय ना, जे समाधी आहे ना ज्ञानेश्वर माऊलींची, त्याच्यावरती हे जे कळस असल्यासारखं हे शिखर आहे ना, तर तिथं लोक ना काय करत होते ना चक्क पैसे टाकत होते. हे काय मला आवडलेलं नाही. कारण कसं होतं ना, इथं असा पैसा फेकण्यापेक्षा तुम्ही दानपेटीत टाका किंवा एखाद्या गोरगरिबांना त्याच्यावरचं खाऊ घाला. पण असे लोक ना असे पैसे फेकत होते त्याच्यावरती. हे मला ना कुठं तर म्हणजे नाही का खूप वाईट वाटलं मला, की लोक असे का पैसे टाकत आहेत. तुम्ही दानपेटीमध्ये टाका किंवा एखाद्या गोरगरिबाला त्याचं ना काहीतरी त्या पैशाचं घेऊन खाऊ घाला. तर असं मला कुठंतरी वाटलं. पण चला जाऊ द्या, आता जास्तची भावना राहिली. तर थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.